हे हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपले फ्री बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क क्लासेस स्टार्ट आहेत. ठीक आहे, जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. ठीक आहे, तर हे तुम्हाला जे काही दिसत आहे हे सगळं आपण फ्री आरीवर्क क्लासेसमध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे, हे अशा प्रकारचं वर्क आपण फ्री क्लासेसमध्ये आपल्या शिकलेलो आहोत. ठीक आहे, हे आधीची व्हिडिओ आहेत, जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की जरूर पहा. माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की लोडिंग ही कशी करायची. ठीक आहे, तर लोडिंगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शुगर बीटची लोडिंग कशी करायची, कट बीटची लोडिंग कशी करायची. तर त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅकनेक डिझाईनसुद्धा मी लाईव्हमध्ये येऊन शिकवत असते. ठीक आहे, तुम्हाला लाईव्हसुद्धा जॉईन करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आणि मग मी 3:30 वाजता लाईव्हला येते, तेव्हा तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आरीवर्कमधील बॅकनेक डिझाईन्स ह्या मी तुम्हाला लाईव्हमध्ये शिकवते. त्याचबरोबर मॅट रांगोळीच्यासुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स ज्या आहेत ते मी लाईव्हमध्ये येऊन तुम्हाला सगळ्यांना लाईव्हमध्ये प्रत्यक्षात कशा करायच्या डिझाईन्स आरीवर्कमधल्या असो किंवा मॅट रांगोळीमधल्या असो त्या मी येऊन तुम्हाला शिकवते. त्याचबरोबर हे असे फ्री आरीवर्क क्लासेसचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड करत असते. ठीक आहे, तर मी मगाशी म्हटल्यासारखं आपण आजच्या व्हिडिओमध्ये लोडिंग कशी करायची ते बघणार आहोत. तर हे अशा पद्धतीने मी बॉक्स जे आहेत ते आखून घेतलेले आहेत. आपण आज 2 प्रकारचे लोडिंग शिकणार आहोत, एक तर शुगर बीटची आणि दुसरी कट बीटची. त्यासाठी मी ते 2 असे बॉक्स जे आहेत ते आखून घेतलेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने बॉक्स आपण आखून घेणार आहोत. आता मी तुम्हाला साहित्य काय काय लागतं ते दाखवणार आहे. ठीक आहे, तर आता आपण साहित्य बघणार आहोत. ठीक आहे, तर इथे मी शुगर बीट्स घेतलेले आहेत. ठीक आहे, शुगर बीटची लोडिंग बघणार आहोत मी मगाशी म्हणल्यासारखं, आणि इथे मी कट बीट्स घेतलेले आहेत. ठीक आहे, आता ही लोडिंग करण्यासाठी आपल्याला लागते पायपिंग नॉट. ही अशा प्रकारची पायपिंग नॉट असते. ठीक आहे, तुम्ही बघू शकता ही बारकी आहे म्हणजे अशी पातळवाली आहे, आणि दुसरी म्हणजे अशी थोडीशी जाडवाली आहे. ठीक आहे, दोन्हीही पायपिंग नॉट जे आहेत ते तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला ही ब्लॅक कलरची नको असेल तर ह्याच्यामध्ये व्हाईट कलरसुद्धा मिळते, ह्याच्यामध्ये सुद्धा ब्लॅक कलर हा मिळतो. ठीक आहे, कलरसुद्धा तुम्ही चेंज तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करू शकता. बारकी जाड तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, आता इथं मी तुम्हाला पायपिंग नॉटची लोडिंग दाखवणार आहे. त्याचबरोबर तुम्ही अजून जरदोशीमध्ये फिल केलेली असते त्याच्यावरती मग आपण मण्यांचं जरदोशीचं लोडिंग जे आहे ते करतो. ठीक आहे, तर तुम्ही जर तुमच्याकडे पायपिंग नॉट नसेल तर तुम्ही जरदोशीसुद्धा ॲड करू शकता. तुम्ही नक्षी कोरा हे सुद्धा मध्ये ॲड करू शकता. जर तुमच्याकडे पायपिंग नॉट नसेल तर तुम्ही हे जे 3 प्रकार आहेत हे सुद्धा वापरू शकता. प्लस तुमच्याकडे पायपिंग नॉट नाही आहे. ठीक आहे, माझ्याकडे जरदोशी नाही आहे, माझ्याकडे कोरा नाही आहे, माझ्याकडे नक्षी नाही आहे, माझ्याकडे हे जरदोशीचं कोणतंच मटेरियल नाही आहे, त्याचबरोबर माझ्याकडे पायपिंग नॉटसुद्धा नाही आहे. तर अशा वेळी काय करायचं, आपले जे शुगर बीट्स असतात की नाही ते पहिले सरळ लाईनीमध्ये स्टिच करून घ्यायचं, आणि मग त्याच्यावरती आपण मण्यांची जी लोडिंग आहे ती करायची. ठीक आहे, त्याच्याचबरोबर तुम्ही मण्यांची लोडिंग करा किंवा मग जरदोशीची लोडिंग करा. ठीक आहे, मी आत्ता जरदोशीची लोडिंग नाही दाखवत आहे तुम्हाला, ते मी नंतरनं तुम्हाला दाखवणार आहे जरदोशीची लोडिंग वगैरे. आता आपण स्टेप बाय स्टेप चाललेलं आहे. मी सतत तुम्हाला सांगते की आपण स्टेप बाय स्टेप वर्क जे आहे ते बघतो, जेणे की तुम्हाला कन्फ्युजन हे राहू नये ह्याच्यासाठी. ठीक आहे, तर हे आखण्यासाठी वगैरे आपल्याला लागते ग्लास मार्किंग पेन्सिल, जे की इथे आपण आखलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला धागा कट करण्यासाठी कटर किंवा कात्री लागते. त्याचबरोबर आपल्याला लागतं 423 नंबरचा दलाईची हा ब्रँडचा जरी थ्रेड. ठीक आहे, चांगल्या क्वालिटीचा आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला लागतो हा फॅब्रिक ग्लू. ठीक आहे, कारण आपल्याला हे पायपिंग नॉट ही चिटकवायची असते. आपण जेव्हा स्टार्टिंगला शिकायला स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला एकदमच स्टिच करायला जमत नाही, त्याच्यासाठी आपल्याला हा फॅब्रिक ग्लू जो आहे तो लागतो. ठीक आहे, फॅब्रिक ग्लू आपण हे पायपिंग नॉट जी आहे ती अशा पद्धतीने आपण मेजरमेंट घेऊन कट करून चिटकावणार असतो, त्याच्यासाठी आपल्याला फॅब्रिक ग्लू हा लागतो. ठीक आहे, कारण नवीन आपण स्टार्ट करत असतो शिकायला, त्याच्यासाठी आपल्याला फॅब्रिक ग्लू हा गरजेचा असतो. ठीक आहे, आता इथे मी तुम्हाला ह्या पायपिंग नॉटच्या मदतीने कसं वर्क करायचं ते दाखवणार आहे. सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे, मेजरमेंट घेऊनच आपली पायपिंग नॉट जी आहे ती कट करायची असते. ठीक आहे, आता मी अशा पद्धतीने इथे ठेवणार आहे आणि बरोबर मेजरमेंट घेऊन कट करून घेणार आहे अशा पद्धतीने. आणि मी आता फॅब्रिक ग्लूच्या मदतीने आपला जो पायपिंग नॉट आहे ती चिटकावून घेणार आहे. ठीक आहे, तर आपण मधोमध आपला जो ग्लू आहे तो अशा पद्धतीने लावून घेणार आहोत. ठीक आहे, आणि त्याच्यावरती आपण आपली ही जी पायपिंग नॉट आहे ती अशा पद्धतीने सिक्युअर करून घेणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला दिसत असेल एवढं पूर्ण व्यवस्थित पद्धतीने चिटकावून घ्यायचे आहे.
जेणे की आपली ही पायपिंग नॉट व्यवस्थित पद्धतीने चिटकेल आणि आपल्याला ह्याच्यावरती नंतरनं व्यवस्थित पद्धतीने स्टिचसुद्धा करता येईल, कारण आपण आता ह्याच्यावरती स्टिच करणार आहोत. ठीक आहे, आता ही स्टिच कशी करायची ते दाखवणार आहे तुम्हाला. आता ही मी पायपिंग नॉटची स्टिच तुम्हाला आधी दाखवणार आहे आणि त्याच्यानंतरनं आपण इथे मध्ये शुगर बीट फिल करून मग त्याच्यावरती आपण वर्क जे आहे ते करणार आहोत. मी इथे तुम्हाला आता 2 प्रकारचं वर्क जे आहे ते दाखवणार आहे, मी मगाशी म्हटल्यासारखंच. तर इथे आता मी पायपिंग नॉट एक वापरून तुम्हाला स्टिच कसं करायचं ते दाखवणार आहे आणि इकडच्या साईडला दुसरं जे आहे ते इथे मी शुगर बीटची स्टिच करून मग त्याच्यावरती आपण एक शुगर बीटचं लोडिंग जे आहे ते बघणार आहोत. ठीक आहे, इकडच्या साईडला आपण कड बीटचं वर बघणार आहोत. तर आता इथे शुगर बीटचं लोडिंग आपण करणार. ठीक आहे, तसंच आपण हे कोरा, नक्षी, जरदोशी जे आहेत तर ते सुद्धा तुम्ही मी मगाशी म्हटल्यासारखं ते सुद्धा तुम्ही शुगर बीटच्या जागी हे जे मटेरियल आहे ते वापरू शकता. ठीक आहे, जर तुमच्याकडे पायपिंग नॉट नसेल तर तुम्ही हे 4-5 ऑप्शन जे आहेत ते सुद्धा तुम्ही त्याच्या मदतीने हे वर्क जे आहे ते कंप्लीट करू शकता. ठीक आहे, आता तुम्हाला समजेल की दोन्ही प्रकारचं वर्क केल्याच्या नंतर की कसं आपण आपल्याकडे जर पायपिंग नॉट नसेल तर आपण कशा पद्धतीने वर्क करू शकतो. त्याच्यामुळे मी पायपिंग नॉटचं सुद्धा दाखवणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला शुगर बीटचं लोडिंगसुद्धा मी दाखवणार आहे, जेणे की शुगर बीटची स्टिच करून आपण त्याच्यावरती वेगळ्या मटेरियलची स्टिच जी आहे ती करू शकतो. आता इथे मी शुगर बीटची करणार आहे आणि त्याच्यावरती मी शुगर बीटची लोडिंग करणार आहे. ठीक आहे, तुम्ही शुगर बीटची लोडिंग करून त्याच्यावरती वेगळ्या मटेरियलची लोडिंगसुद्धा इथे करू शकता. म्हणजे आता मी शुगर बीटची लोडिंग केली आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती जरदोशीची करू शकता, कड बीटची करू शकता. ठीक आहे, कुठल्याही प्रकारची लोडिंग जी आहे तुम्ही त्याच्यावरती करू शकताय. असं नाही की जे जरदोशीच वापरले मग त्याच्यावरती जरदोशीच करायला पाहिजे, कड बीट्स वापरले मग त्याच्यावरती तुम्ही कड बीट्सच करू शकताय किंवा शुगर बीट्स वापरले तर शुगर बीट्स करू शकताय. असं काही नाही आहे, खाली तुम्ही कुठलाही फिल केलं असलं त्याच्यावरती तुम्ही कुठलंही मटेरियल वापरू शकताय. ठीक आहे, आता हे चिटकल्याच्या नंतर आपण ह्याच्यावरती झिगझॅग स्टिच जी आहे ती घालणार आहोत. झिगझॅग स्टिचसुद्धा मी ह्याचं शिकवलेलं आहे तुम्हाला वर्क चॅनलवरती मी अपलोड केलेलं आहे. झिगझॅग स्टिच कशी करायची त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. आता इथं झिगझॅग स्टिच जी आहे ती घालूयात. तर आता इथं मी धागा जो आहे तो बाहेर असा काढून घेतलेला आहे. ठीक आहे, आता इकडच्या साईडने आपण तिरक्या साईडने स्टिच केली आहे लॉंग स्टिच, त्याच्याच पुढे आपण शॉर्ट स्टिच करून घेतली. ठीक आहे, धागा हा खेचला, परत आपण इकडच्या साईडला तिरका आलो, परत इकडच्या साईडने आपण लॉंग स्टिच केली. ठीक आहे, पुन्हा आपण शॉर्ट स्टिच ही इथे करणार आहोत. ठीक आहे, ही झाली आपली झिगझॅग स्टिच. ठीक आहे, मी आधीसुद्धा ही झिगझॅग स्टिच शिकवलेली आहे. जर पाहिला नसेल व्हिडिओ तर ह्याचा सेपरेट झिगझॅग स्टिचचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. ठीक आहे, ह्याच्याने आपली पायपिंग नॉट जी आहे ती एकदम फिक्स होऊन जाते. ठीक आहे, जर तुम्हाला फॅब्रिक ग्लूच्या मदतीने चिटकवायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने डायरेक्ट आपली जी पायपिंग नॉट आहे ती अशा पद्धतीने फिक्स करू शकताय. मी मगाशी म्हणल्यासारखं तुम्ही बिगिनर्स असतात त्याच्यामुळे तुम्हाला ही जी पायपिंग नॉट आहे ती फॅब्रिक ग्लूच्या मदतीने चिटकावी लागते. ठीक आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही बिगिनर्स असताल तेव्हा तुम्ही फॅब्रिक ग्लूच्या मदतीने हे आपली पायपिंग नॉट जी आहे ती चिटकवायची आहे आणि मग त्याच्यानंतरनं तुम्ही ही अशा पद्धतीने झिगझॅग स्टिच जी आहे ती करायची आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही एकदम एक्सपर्ट होसाल तेव्हा तुम्ही नाहीच चिटकावली तरीसुद्धा चालतं. ठीक आहे, डायरेक्ट अशा पद्धतीने स्टिच करायची. ठीक आहे, आता आपण इकडच्या साईडला सुद्धा करून घेणार आहोत स्टिच. अगदी जवळनं व्यवस्थित पद्धतीने दाखवलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. आता आपण इथे ना शॉर्ट स्टिचमध्येच एंड नॉट घालून घेऊयात. ठीक आहे, अशा पद्धतीने इथेच आपण एंड नॉट जी आहे ती घालून घेतलेली आहे. आता ह्याच्यावरती आपण आपले कट बीट्सचं वर्क आपण करणार आहोत. ठीक आहे, लोडिंग करण्यासाठी आपल्याला ह्या 2 निडल आपण वापरू शकतो. ठीक आहे, तर एक आहे आयर्न निडल 7 नंबरची आणि दुसरी आहे वुडन निडल. ठीक आहे, 7 किंवा 8 नंबर वुडन निडलसुद्धा वापरू शकता तुम्ही. या जरदोशीच्या निडल्स असं ह्याला म्हणतात. ठीक आहे, आणि ही आयर्न निडल आहे. ठीक आहे, ही लोडिंगसाठी खूप जास्त उपयुक्त असते. ठीक आहे, तर कारण इथे भरपूर असा स्पेस असतो तर त्याच्यामुळे भरपूर मणी ह्याच्यामध्ये मावले जातात. ह्याच्यासाठी आपण ह्या 2 निडल जास्त वापरतो. ठीक आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा 7 नंबर 8 नंबर निडल आहे, वुडनची जरदोशीची दोन्हीसुद्धा तुम्ही निडल जे आहे ते वापरू शकता. ठीक आहे, ही आयर्नची आहे. ठीक आहे, ह्या दोन्ही निडल तुम्ही वापरू शकता. इथे टुलिपच्या 23 नंबर 13 नंबर निडल ज्यादातर वापरल्या जात नाहीत. ठीक आहे, नसतील तर वापरू शकताय, पण काय होतं ना
23 नंबर आणि 13 नंबर मटेरियल निडलमध्ये तुम्ही बघू शकता. हे बघा, ही 23 नंबर आहे. ह्याच्यामध्ये स्पेस भरपूर जास्त कमी आहे. ठीक आहे, हे बघा इतकाच स्पेस आहे आणि ह्या दोन्ही निडलमध्ये भरपूर असा स्पेस याच्यामध्ये तुम्हाला दिसायला मिळेल. ठीक आहे, दोन्ही निडलमध्ये भरपूर स्पेस आहे. त्याच्यामुळे वर्क जे आहे ना ते आपलं पटपट आणि एकदम फास्टमध्ये होतं. तसं टुलिपच्या निडलमध्ये म्हणजे बिगिनर्स निडलमध्ये ह्याच्यामध्ये जास्त वर्क जे आहे ना ते आपलं फास्ट होत नाही. त्याचबरोबर हे मणीसुद्धा ह्याच्यामध्ये जास्त बसले जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही ह्या वुडन निडल आणि आयर्न निडल जे आहे 7 नंबर आयर्न निडल आणि 7 नंबर वुडन आणि 8 नंबर वुडन ह्या 3 प्रकारच्या निडल तुम्ही इथे वापरू शकता लोडिंगसाठी. ठीक आहे, नसतीलच तर तुम्ही ऑप्शनसाठी मग ह्या 23 नंबर 13 नंबर वापरू शकता. पण मी मग अशी म्हटल्यासारखं भरपूर असा वेळ लागतो. सतत मनी 2 ह्याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढे भरत तुम्हाला लोड करावं लागेल. ठीक आहे, भरपूर असा वेळ जाईल. त्याच्यामुळे तुम्ही ह्या जास्त निडल ह्या चांगल्या निडल्स आहेत आणि ह्या वापरा 2 वाल्या ह्या 2. ठीक आहे, तर निडल्सचं सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला आत्ता माहिती आहे. ठीक आहे, मी आता तुम्हाला निडल्सची माहिती जी आहे ती सांगितलेली आहे. आता ही लोडिंग कुठे कुठे केली जाते हे सांगणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे, तुमचा जर राऊंड नेक असेल तर तुम्ही राऊंड नेकच्या साईडने लोडिंग जे आहे त्या दोन्ही प्रकारच्या करू शकता. जरदोशीच्या सुद्धा करू शकता, शुगर बीटच्या करू शकता, कट बीटच्या करू शकता. ठीक आहे, ऑल कलरमधले शुगर बीट्स, कट पाईप्स, कोरा, नक्षी ह्या मटेरियलमध्ये तुम्ही लोडिंग जी आहे ती ह्या सगळ्या जे मी तुम्हाला आकार दाखवलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर आता राऊंड आपला नेक असतो. ठीक आहे, आपल्या बॅक नेक असतो किंवा आपल्या ड्रेसेसचा नेक असतो, त्याच्यावरती तुम्ही किंवा स्लीव्सवरती तुम्ही लोडिंग जी आहे ती करू शकताय. ठीक आहे, त्याचबरोबर असा षटकोन टाईप आपला नेक असतो, बॅक नेक म्हणा, आपला बॅक नेक म्हणा किंवा आपल्या पुडतीवरचा नेक म्हणा, त्याच्यावरती तुम्ही लोडिंग करू शकता. ठीक आहे, पान आकार असतो. ठीक आहे, त्याचबरोबर लिव्स असतात आपले, त्या लिव्ससुद्धा तुम्ही लोडिंगच्या मदतीने वेगवेगळे मटेरियल वापरून तुम्ही करू शकता. चौकोन, आयत, त्रिकोण ह्याच्यामध्ये करू शकताय. ठीक आहे, कोयरीमध्ये सुद्धा तुम्ही लोडिंग जे आहे ते करू शकताय. लोडिंग फक्त हे जे त्रिकोण वगैरे आहेत की नाही ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त साईडने लोडिंग जी आहे ती करायची आहे. ठीक आहे, आता इथे मी तुम्हाला दिसते की आकार आखलेला आहे, त्याच्या साईडनेच तुम्ही लोडिंग जी आहे ती करायची आहे. ठीक आहे, इथे सुद्धा साईडनेच लोडिंग जी आहे ती करायची आहे. लोडिंग ही आपण नेहमी साईडने जे काही आपण आखलेलं आहे मार्करच्या मदतीने, ग्लास मार्किंगच्या मदतीने त्याच्या साईडनेच आपण लोडिंग जे आहे ते करत असतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही हा मी आकार दाखवते तर तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस होईल, पण तुम्ही ह्याची सुद्धा तुम्ही घरच्या घरी प्रॅक्टिस करा. अशा पद्धतीने आकार आखा आणि त्याच्या साईडने पायपिंग नॉट किंवा शुगर बीटची लाईन द्या आणि मग त्याच्यावरती तुम्ही लोडिंग जी आहे ती करा, जेणे की तुमची ह्या अशा वेगवेगळ्या आकारांची प्रॅक्टिससुद्धा होईल, प्लस ह्या आकाराची सुद्धा तुमची प्रॅक्टिस होणार आहे. ठीक आहे, तर कुठे केली जाते, कशी करायची, कुठे कुठे आपण लोडिंग करू शकतो हे तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. आता लोडिंग कशी करायची ते बघणार आहोत. ठीक आहे, थोडासा जरी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इतरांनासुद्धा शेअर करा. ठीक आहे, घरबसल्या फ्रीमध्ये मी तुम्हाला आरीवर्क शिकवत असते, त्याच्यामुळे व्हिडिओसुद्धा संपूर्ण नक्की बघत जावा. ठीक आहे, तर आता आपण आपल्या निडलमध्ये कट बीट्स जे आहेत ते भरून घेणार आहोत. सुरुवातीला आपल्याला कट बीट्स ज्या आहेत त्या थोड्या कमीच लागतात, त्याच्यामुळे आपण थोड्याच भरणार आहोत. ठीक आहे, आता आपण इथे 2 सोडलेले आहेत. ठीक आहे, आता इथे 2च बसत आहेत, त्याच्यामुळे मी इथे 2च सोडलेले आहेत. आता इथे चेन स्टिच घालून झालेली आहेत. निडलमध्ये आपण कट बीट जे आहेत त्यासुद्धा भरून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मी 4 घेतलेले आहेत. ठीक आहे, आता इथे 4 घाला किंवा 3 घाला. ठीक आहे, आता मी 3 घालते आणि इथे एक चेन स्टिच लगेच थोडंसं खाली आपण चेन स्टिच जे आहे ती देणार आहोत. धागा अशा पद्धतीने खेचून घेणार आहोत आणि वापस आपल्या निडलमध्ये आपण कट बीट्स जे आहेत ते भरून घेणार आहोत. ठीक आहे, सुरुवातीला थोडेसे घालायचे आहेत, नंतर जसं आकार वाढेल त्याच्यानुसार आपण इथे आपले मणी म्हणा कुठलेही, ठीक आहे, कट बीट्स, शुगर बीट्स हे वाढवायचे आहेत. ठीक आहे, आता इथे मी कट बीट्स जे आहेत ते किती लागत आहेत हे बघून मी कट बीट्स सोडणार आहे. ठीक आहे, आता इकडे आपण चेन स्टिच जी आहे ती घालून घेणार आहोत अशा पद्धतीने. ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या, म्हणजे तुम्हाला मी कशा पद्धतीने वर्क करते ना हे समजेल. अगदी सोपा आहे, काही अवघड असं नाही आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने सोडायचे. निडलमध्ये किती बसत आहेत आपल्या जरी थ्रेडमध्ये किती आपल्याला हवे आहेत
ते बघायचं अंतर आणि त्याच्यानुसार सोडायचे आणि मग स्टिच जी आहे ती करायची. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता जसा तुमचा आकार बाहेरचा मोठा असेल त्याच्यानुसार तुम्ही इथे साईज जी आहे, मणी जे आहेत ते सोडत राहायचं आहे. ठीक आहे, जसा आकार असेल त्याच्यानुसार. आता इथे मी हे मोठं केलेलं आहे आपला हा बॉक्स, त्याच्यामुळे आपल्याला मणी जे आहेत ते जास्त लागतात. ठीक आहे, तुम्हाला छोटा बॉक्स करायचा असेल तर तुम्ही छोटासुद्धा इथे करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता वरच्या साईडने स्टिच द्यायची आहे. दुसरी शॉर्ट स्टिच ही लक्षपूर्वक बघा मी कशा पद्धतीने देते आहे, जेणे की तुम्हाला समजेल. ठीक आहे, आता तुम्हाला इकडच्या साईडने अवघड जात असेल तर तुम्ही पहिला हा जो क्रॉस पॉईंट आहे इथून इथपर्यंत, हा टोकापासून स्टार्ट होणारा इथून ते इथपर्यंत तुम्ही पहिला करून घेतला तरी चालेल. मग तुम्ही लास्टपर्यंत आलात. ठीक आहे, इथपर्यंत, म्हणजे इथून इथपर्यंत तुम्ही लास्टपर्यंत करा. त्याच्यानंतर हा वरचा जो पोर्शन आहे हा उरलेला, हा तुम्ही लास्टला केला तरीसुद्धा चालेल. ठीक आहे, कारण जर तुम्हाला एकदमच इथून टोकापासून स्टार्ट करायला अवघड जात असेल तर, ठीक आहे, जर टोकापासून स्टार्ट करायला सोपं जात असेल डायरेक्ट इथून इथपर्यंत, तर तुम्ही इथूनसुद्धा स्टार्ट करू शकता. जर तुम्हाला इथून अवघड जात असेल तर मी आता तुम्हाला ह्या टोकापासून दाखवलं की नाही, ठीक आहे, इथून इथपर्यंत हा जो पॉईंट आहे हा करून घ्या पूर्ण कंप्लीट, आणि मग हा उरलेला पोर्शन आहे हा लास्टला केलात तरीसुद्धा चालेल. आता मी निडलमध्ये कटबीट्स जे आहे ते भरून घेते. निडलमध्ये वापस कटबीट जे आहे ते भरून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने सोडलेत मी. ठीक आहे, लक्षपूर्वक मी कशा पद्धतीने सोडते, कशा पद्धतीने मेजरमेंट घेते, बघते किती लागत आहेत वगैरे, परत निडलमध्ये फील करते. अशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने बघायचं आणि सेम टू सेम तशा पद्धतीने प्रॅक्टिस जी आहे ती करायची. ठीक आहे, फक्त ऐकून समजत नाही तर त्याच्यासाठी बघावंसुद्धा लागतं व्यवस्थित पद्धतीने. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथे स्टिच जे आहे ते करून घेणार आणि इथे आपण खालच्या साईडने स्टिच करणार आहोत. ठीक आहे, आणि वरती जाताना आपण निडलमध्ये जरी थ्रेडमध्ये आपण कटबीट्स भरणार आहोत, एक स्टिच करणार आणि इथे वरच्या साईडने स्टिच करणार आहोत. ठीक आहे, आपण इथे खालच्या साईडने एक शॉर्ट स्टिच जी आहे ती करतोय. ठीक आहे, ह्याच बारक्या बारक्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षपूर्वक बघायच्या आहेत, जेणे की आपल्याला संपूर्ण जी स्टिच आहे ती समजते. आता इथे तुम्ही बघू शकता, हे बघा मी अशा पद्धतीने सोडले कटबीट्स. मला जेवढे लागत आहेत, जेवढा माझा स्पेस आहे त्याच्यानुसार मी कटबीट जे आहेत ते सोडलेत. मला अजून एक जास्त वाटतं ठेवावं असा. ठीक आहे, नाही काढते. ठीक आहे, अशा पद्धतीने मी इकडं वरच्या साईडला आले. इथे एक आपण स्टिच करणार आहोत. ठीक आहे, वरच्या साईडने एक स्टिच केली मी. धागा जो आहे तो अशा पद्धतीने खेचून घेतला. वापस आपण निडलमध्ये आपले कटबीट्स जे आहेत ते भरून घेणार आहोत. ह्याच्यासाठी मी तुम्हाला आयनची निडल जी आहे ती वापरा म्हणलेलं आहे. ठीक आहे, जर आयनची नसेल तर तुम्ही वुडन निडल जी आहे ती वापरू शकताय, जेणे की आपलं वर्क जे आहे ते पटपट होतं. तुम्ही बघू शकता मणी पण आपले भरपूर जास्त बसतात. तसंच टुलिपची निडल वापरली तर काय होतं, हे वर्क करायला थोडा जास्त वेळ लागतो. ठीक आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, आता इथे पण आपण एक स्टिच जी आहे ती करून घेणार आहोत. आता इथे आपण खालच्या साईडने स्टिच करणार आहोत. तुम्ही बघाशी बघितलं असाल, इकडच्या साईडला ह्या पॉईंटला आपण वरच्या साईडने स्टिच केली आणि ह्या पॉईंटला आपण खालच्या साईडने स्टिच केली, जेणे की आपल्याला दुसरं मण्यांचं वर्क करताना आपल्याला भरपूर असा वळताना स्पेस जो आहे तो मिळतो. ठीक आहे, आता आपण वापस कटबीट जे आहे ते संपूर्ण सोडलेले आहेत. सेम प्रोसेसने वापस आपण मेजरमेंट घेणार आहोत. आपल्याला किती कटबीट्स हवे आहेत, कमी पडले तर आपण वापस आपल्या निडलमध्ये घेणार आहोत कटबीट्स. अशा पद्धतीने वापस आपल्याला जेवढे लागतात आपण तेवढे सोडणार आहोत आणि स्टिच करणार एक. आता इथे आपण स्टिच करणार आहोत एक अशा पद्धतीने. ठीक आहे, वापस आपण कटबीट जे आहेत ते सोडणार आहोत. ठीक आहे, आता वापस निडलमध्ये आपण कटबीट जे आहेत ते भरून घेतलेले आहेत. वापस आपण मेजरमेंट घेऊन सेम प्रोसेसने इथे स्टिच करणार आहोत. ठीक आहे, शॉर्ट स्टिच. वापस निडलमध्ये आपण कटबीट्स भरून घेणार. सेम प्रोसेस आहे, सेम मेथड आहे, काहीही वेगळं असं नाही आहे. ठीक आहे,
ह्याच्यासाठीच मी तुम्हाला स्टीम स्टिच वगैरे या सगळ्या स्टिचेस ह्या शिकवलेल्या आहेत, जेणे की तुम्हाला मण्यांचं लोडिंग वगैरे, मण्यांचं वेगवेगळ्या स्टिचेस जे आहेत लिव्स वगैरे बनवायला नंतर ना काहीही प्रॉब्लेम यायला नको ह्याच्यासाठी. त्याच्यामुळे संपूर्ण व्हिडिओ जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने बघत जावा. ठीक आहे, आता इथे आपण स्टिच जे आहे शॉर्ट स्टिच ती घालून घेतलेली आहे. आता मी हे संपूर्ण वर्क करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता आपलं जे पायपिंग नॉट आहे बरोबर आपली त्याच्यावरती आपण हे स्टिच जे आहे ती करतोय. ठीक आहे, जेणे की असा उठावदारपणा 3Dपणा आपल्या ह्या लोडिंग स्टिचला येतोय. ठीक आहे, तुम्हाला स्टीम स्टिच जी आहे ती मी शिकवलेली होती कालच्या व्हिडिओमध्ये. बघितला नसाल तर तो सुद्धा नक्की बघा. तुम्ही त्याच्यामध्ये हे बघा ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये किती डिफरन्स तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, हा एकदम चपटा चपटा भाग असा दिसतोय. ठीक आहे, आणि हा उठावदार एकदम 3D लुकमध्ये तुम्हाला हा जो लोडिंग आहे कटबीट्सची ती दिसणार आहे. ठीक आहे, इथेच तुम्हाला दोन्ही डिफरन्स जे आहेत ते दिसत असतील. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डबल लोडिंग स्टिच ही कशी करायची ते बघणार आहोत. त्याच्यानंतर मग आपण बुट्ट्याचे वेगवेगळे डिफरंट प्रकार जे आहेत ते बघणार आहोत. ठीक आहे, हे वर्क जे आहे ते कंप्लीट करून घेणार आहोत. सुरुवातीला आपल्याला मनी जे आहेत ते थोडेसे जास्त लागतात. ठीक आहे, म्हणजे इथल्या मधल्या पोर्शनला. नंतर ना इकडे जेव्हा आपण कडेला येतो की नाही तेव्हा आपल्याला मनी जे आहेत कुठलेही तुम्ही कडी बीट्स वापरा, शुगर बीट्स वापरा कुठल्याही कलरमध्ये, तर ते आपल्याला थोडेसे कमी लागतात. ठीक आहे, आता वापस आपण इथे कट बीट्स सोडले, स्टिच घातली. परत वरच्या साईडने आता इकडे आपल्याला इथे जसं आपल्याला कमी कमी लागले तसेच आपल्याला इथे सुद्धा कमी कमी लागणार आहेत. आता हे सुद्धा मी करून घेते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपली पूर्ण लोडिंग जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. आता आपण इथे लास्टला एंड नॉट जी आहे ती लावून घेणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता तुम्हाला साईडने चैन स्टिच द्यायची असेल तर चैन स्टिचसुद्धा देऊ शकताय. चैन स्टिच नसेल द्यायची तर इकडच्या साईडने कर्ड बीटची लाईनसुद्धा तुम्ही इथे देऊ शकताय. मी आता इथे डायरेक्ट चैन स्टिचची लाईन जी आहे ती देणार आहे. ठीक आहे, मग दुसरं जे आहे आपलं शुगर बीटचं तिकडच्या साईडला आपण शुगर बीटची लाईन जी आहे ती देऊन घेऊयात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथे चैन स्टिचची लाईन आहे ती देऊन घेणार आहोत. ठीक आहे, इथे चैन स्टिचची लाईन देताना तुम्हाला जर तुमच्या वुडन निडलने किंवा आयर्न निडलने थोडंसं अवघड वाटत असेल की नाही माझी निडल तुटेल वगैरे जास्त प्रेस केल्याने, तर तुम्ही इथं तुमची ट्यूलिपची निडल किंवा आपली जरी थ्रेडची निडल तीसुद्धा इथे तुम्ही वापरू शकताय. ठीक आहे, आता इथे आपलं वर्क जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आता लास्टला आपण इथे एंड नॉट जे आहे ते लावून घेणार आहोत. ठीक आहे, जेणे की आपलं हे कटबीटचं वर्क आहे ते कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता किती जास्त सुंदर असं आपलं वर्क जे आहे कटबीटचं दिसतंय. आता इथे शुगर बीटचं वर्क कसं करायचं ते दाखवते. आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. दुसऱ्या प्रकारामध्ये मी तुम्हाला मगाशी बोललेला आपण इथे शुगर बीटचा वापर करून इथे आपण लोडिंग जे आहे ते करणार आहोत. ठीक आहे, तर आता अशा पद्धतीने मी निडलमध्ये आपले शुगर बीट जे आहे ते भरून घेतलेले आहे. आपण जिथून स्टार्ट करणार आहोत तिथूनच आपण स्टिच करायला सुरुवात करणार आहोत. आता इथे असं काही नाही आहे की एवढेच मणी घातले पाहिजे तेवढेच मणी घातले पाहिजे.
तुम्ही इथे जास्तसुद्धा मणी घालू शकताय, कारण ते आपले वरती ह्या अशा पद्धतीने येणार आहेत मणी, त्याच्यामुळे ते मधले मणी जे आहेत ते लपणार आहेत. ठीक आहे, तर इथे तुम्ही 4-5 वगैरे घालू शकताय. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण मण्याचं जी मधला बेस आहे तो आपण कंप्लीट करून घेतलेला आहे. आता आपण इथे लास्टला एंड नॉट जी आहे ती लावून घेणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं हे जी स्टिच आहे मण्यांची झालेली आहे शुगर बीटची. ठीक आहे, मी तुम्हाला मागाशीच म्हणाले, जर तुमच्याकडे अशा प्रकारची पायपिंग नॉट नसेल, लहान साईज मोठी साईज कुठल्याच प्रकारची तुमच्याकडे पायपिंग नॉट नसेल, तर तुम्ही असं मध्ये फिल करू शकता शुगर बीट्स किंवा जरदोशी, नक्षी, कोरा अशा पद्धतीचा मटेरियलचा वापर करून सुद्धा तुम्ही इथे 3D लुक जो आहे तो तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकताय. ठीक आहे, आता ते कसं इथं ह्याच्यावरती मण्याचं वर्क कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, मग आजच्यासारखंच आपण इथनं स्टार्ट करणार आहोत अशा पद्धतीने वर्क करायला. ठीक आहे, आता इथं आपल्याला जेवढे मणी बसत आहेत तेवढे आपण इथे बसवणार आहोत. ठीक आहे, वापस मणी सोडले आपण. आपण तेवढे इथे अशा पद्धतीने क्रॉस क्रॉस भरणार आहोत. कटबीटचं वर्क केलं की नाही, सेम प्रोसेसमध्येच आहे हे सुद्धा, काही वेगळं असं नाही आहे. ठीक आहे, फक्त इथे आपले शुगर बीट्स आहेत जिथे आपले कट बीट्स होते. कलर जे आहे ते चेंज करू शकताय. ठीक आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने पुन्हा आपण वरती गेलो, वरच्या साईडला एक स्टिच केली आणि पुन्हा एक शॉर्ट स्टिच केली. ठीक आहे, ही झाली शुगर बीटची लोडिंग. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण नेडलमध्ये आपले शुगर बीट जे आहे ते भरून घेणार आहोत. तुम्ही बघू शकताय किती सुंदर असं आपलं थोडंसंच वर्क झालेलं आहे, पण किती सुंदर असं दिसतंय. थोडंसं ढकलत हे वर्क जे आहे ते करायचं आहे. ठीक आहे, आता हे संपूर्ण वर्क मी करून घेतलेलं आहे. आता इथे मी लास्टला थोडे थोडेसे मण्यांनी एंड करून घेणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण वर्क जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आता इथेच मी एंड नॉट जी आहे ती देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने आपलं हे शुगर बीटचं वर्क जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आता इथे आपण जशी जरी थ्रेडची स्टिच केली ना, तशीच आपण इकडच्या साईडने शुगर बीटची स्टिच जी आहे ती करून घेणार आहोत. तर आता इथे आपण 2-2 मणी जे आहेत ते लोड करत स्टिच करत हे वर्क जे आहे ते कंप्लीट करून घेणार आहोत. ठीक आहे, इथे आपण 2-2 मणी जे आहेत तेच लोड करायचे आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण 2-2 मणी जे आहेत ते लोड करत स्टिच करून घेणार आहोत. संपूर्ण आपण जिथपर्यंत लोडिंग केलेली आहे तिथपर्यंत मगाच्या सारखं आपण हे वर्क जे आहे ते कंप्लीट करून घेणार आहोत. ठीक आहे,
आता इथे 2-2च का सोडणार आहोत, कारण हे बाहेरच्या साईडने आपलं वर्क आहे ना की आतमधल्या साईडने, त्याच्यामुळे आपण इथे 2-2 मणी जे आहे ते सोडून वर्क जे आहे ते करून घेणार आहोत. ठीक आहे, थोडासाही गॅप जो आहे तो ठेवायचा नाही आहे आणि 2-2 मणी जे आहेत ते सोडत हे वर्क जे आहे ते कंप्लीट करून घ्यायचं आहे, कारण हे बाहेरच्या साईडने आहे, त्याच्यामुळे आपण इथे 2-2 मणी जे आहेत ते सोडून वर्क जे आहे ते कंप्लीट करून घेणार आहोत. मग अशी जसं आपण मधल्या साईडने भरपूर असे मणींमध्ये गॅप ठेवून हे वर्क केलेलं होतं, तसं आपण इथे करणार नाही आहोत. पूर्ण आपण हा जो केलेला आहे राऊंड, पूर्ण आपण असंच शुगर बीटची लाईन जी आहे ती करून घेणार आहोत. आता इथे लाईन मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं शुगर बीटचं जे वर्क आहे ते संपूर्ण कंप्लीट झालेलं आहे. इकडच्या साईडने सुद्धा मी शुगर बीटची जी लाईन आहे ती दिलेली आहे. ठीक आहे, आता इथल्या साईडला हे जे कोपरे दिसतात तुम्हाला हे वाले इथं पॉईंट कसे काढायचे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे, आधीचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर प्लीज आधीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही पहा. ठीक आहे, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पॉईंट वगैरे सतत समजावू शकत नाही, कारण वेगळं अजून डिफरंट वर्क असतं ते समजावून सांगायचं असतं. तर मी जे आधीचंच व्हिडिओचं जे सांगत बसले तर काय होतं, मग पुढचे जे व्हिडिओचं वर्क आहे ते सांगायला भरपूर असा वेळ लागतो आणि तुम्हालासुद्धा बघायला कंटाळा येतो आणि मलासुद्धा सांगायला कंटाळा येतो. त्याच्यामुळे ठीक आहे, आधीचे व्हिडिओ जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने बघत जावा, जेणे की हे जे पॉईंट आहेत हे कसे काढायचे, म्हणजे जेणे की आपलं हे जे टोक आहेत हे कसे उठून दिसतील, इन्हॅन्स होतील, त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ जो पॉईंटचा आरीवर्कमधील शेप पॉईंट कसे काढायचे, ठीक आहे, त्याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे चॅनलवरती, त्याचा अपलोड केलेला आहे व्हिडिओ, तुम्ही नक्की जरूर बघा. तुम्ही व्हिडिओ बघत नाही त्याच्यामुळे तुम्हाला हे पॉईंट कसे काढायचे हे समजत नाही. काही वर्क आधी तुम्हाला दाखवलेलं आहे, त्याचं वर्क तुम्ही पहिलं बघत जावा, मगच तुम्हाला मी पुढे काय काय शिकवते हे समजत जाईल. ठीक आहे, तर आता कट बीटचं लोडिंग दाखवलेलं आहे मी तुम्हाला, शुगर बीटचं लोडिंग दाखवलेलं आहे, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये पायपिंग वर्क कसं करायचं ते दाखवलं, ह्याच्यामध्ये शुगर बीटचंच वर्क मधल्या साईडचं कसं करायचं, संपूर्ण सिंपल सोप्या भाषेमध्ये अगदी सविस्तर पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, कुठे वापरायचं, कसं वर्क करायचं, कुठे केलं जातं, संपूर्ण डिटेल मी तुम्हाला देत असते. ठीक आहे, तर आता व्हिडिओ जो आहे तो इथंच थांबूयात. ठीक आहे, तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.